हाय गाईज, मी कपिल. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे सुबोध आणि मानसी. निमित्त आहे सकाळ तर होऊ द्या या सिनेमाचं. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. पहिलाच प्रश्न दोघांसाठी आहे. सिनेमाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, सकाळ तर होऊ द्या. तर या नावामागे नेमकं काय दडलंय सुबोध दादा? हा आशावाद. हो मानसी. बापरे. शब्द सही. उठा, काम करा. बापरे, मला छान उत्तर द्यायचं हे. बरं ठीक आहे. पहिल्यांदाच तुम्ही दोघं एकत्र काम करताय आणि आता तुमचं नाच मोरा गाणं चार्ट बस्टर ठरलं. म्हणजे मानसी तो ऑफकोर्स उत्तम डान्सर आहेच, पण तिच्यासोबत तू पण ताल धरण्याचा प्रयत्न केला आहे. तर डिफिकल्ट काय होतं मानसीसोबत काम करताना? मी वाट बघत होतो की मला कधीच आजपर्यंत सुपाऱ्या मिळाल्या नाहीत. मला आता म्हणजे जिथे जिथे या गाण्यासाठी मानसीला सुपारी, त्याच्यात मी अर्धा वाटा माझा असणार. रॉयल्टी. मानसी काय बोलू? तो नाचू शकतो जसं मला अभिनयाला चान्स नाही, तसं तुम्ही याला डान्सला चान्स द्या. मी सांगितलं ना, आता बघ तू माझ्या सुपारे बघ. म्हणजे नवरात्र हे आव्हान आहे. नवरात्रीचे 3 दिवस. नवरात्री आता संपली. आता पुढच्या वर्षीपासून म्हणजे न्यू इयर पासून. माझं वैयक्तिक असं मत आहे, आता मी काही शिकलेली नाहीये, पण मी सगळं करू शकते. म्हणजे शास्त्रीय जे काही भरतनाट्यम म्हणा, कथ्थक म्हणा, किंवा कुठलाही एक वेगळा पैलू असेल. अगदी टँगो बसून मी जाबा वॉकिंग केलेलं आहे, मला वरतून खालती फेकले काही नाही केलं, मी सरळ करते. सो डान्स हे वेगवेगळे फॉर्म्स असतात आणि इट इज नॉट कंपल्सरी की तुम्हाला एकच फॉर्म प्रेक्षकांच्या समोर घेऊन जायचा आहे. तो एक आर्टिस्टिक जर त्यांनी कुठलं एक क्लासिकल काही केलं, लाईक जायविंग किंवा असं तसं, जे खूप सुंदररित्या तो करू शकेल, तर ही विल प्रूव्ह इट. आय एम सो शुअर. पॅलेस कॉन्फिडन्स. सिनेमाचा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग दिसत होता. म्हणजे ट्रेलरवरून स्टोरी रिव्ह्यू होत नाहीये, काहीतरी वेगळं प्रेक्षकांना बघायला मिळणार हे त्यातून दिसतंय. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या दोघांची केमिस्ट्री ना, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि फ्रेश कपल एक ऑनस्क्रीन त्या निमित्ताने दिसणार आहे. तर हा सगळा प्रवास कसा सुरू झाला सगळा तो? केमिस्ट्री असं कारण आम्ही एकमेकांचे खूप वर्ष मित्र आहोत आणि अनेक वर्ष 2008-9 तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. त्यांनी 3-4 कामं केलीत माझ्याकडे. आमच्या पहिला कार्यक्रम कानाज मॅजिकचा एक केला होता, जेव्हा मी पदार्पण केलं त्याच वर्षात. म्हणजे तर त्या कार्यक्रमाची सुरुवात अष्टविनायक या गाण्याने केली, तर त्याच्यात मी होते आणि मी सुरुवात केली होती. तर तेव्हा त्यामुळे इतकं जुनं असोसिएशन आहे आमचं. आणि मी तिच्या डान्सचा फॅन आहे. पण माझी त्याच्या पलीकडे ही इच्छा होती की तिने काम करावं, अभिनय करावा. कारण ती अभिनेत्री म्हणून आली आहे, डान्सर म्हणून आली नाही आहे. तो नंतर तिचा तो पैलू खूप पुढे आला, पण तिने काम करावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती. आणि त्याच्यावर मी तिला खूप तिचा फोन करून बौद्धिक घेतलं आहे, खूप सुनावलं आहे तिला. पण फायनली कदाचित हाच चित्रपट असेल ज्याच्यासाठी वाट बघतो नियती की या चित्रपटात आम्ही एकत्र यावं म्हणून. आणि या चित्रपटात करेक्ट सगळी फासे करेक्ट बसतात ना एका जागी, तसे ते फॉल इन द प्लेस झालेत. चांगली स्क्रिप्ट आली, चांगला दिग्दर्शक आला, चांगला निर्माता आला, चांगली टेक्निकल टीम आली, चांगली गाणी आली, चांगली लोकेशन्स आली आणि 2 चांगल्या व्यक्तिरेखांसाठी आम्ही दोघे आलो. त्यामुळे ते सगळं फिट बसलं आता. आणि मला आवडेल जेव्हा लोक या चित्रपटानंतर तिच्या कामाची तारीफ करतील. तो माझ्यासाठी तिचा मित्र म्हणून खूप आनंदाचा क्षण असेल. जसं दादा म्हणाला की तू उत्तम डान्सर आहेतच, पण तुझ्यातलं अभिनेत्रीचे अजून बरेच पैलू उलगडायचे बाकी जे सिनेमातून दिसतंय. म्हणजे सशक्त भूमिका मिळाली तर मानसीने काय करू शकते हे या सिनेमातून दिसतंय. तुला वाटलं? मला वाटलं म्हणून मी हा प्रश्न तुला वाटलं म्हणजे त्यांना एकाला वाटलं म्हणजे अनेकांना. येस. तर ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून तू कसं बघते या भूमिकेकडे? मला ना मी खूप वाट बघितली अशा एका व्यक्तिरेखेची की ज्याच्यात मला खूप काही करायला भेटेल. आणि ही अशी व्यक्तिरेखा आहे की ज्याच्यात खूप काही करायची गरजही भासली नाहीये, पण त्या थोडक्यात आपण काय करू शकतो हे मी शिकले वैयक्तिक ॲज अ ॲक्टर. माझा जो काही एक
इनव्हिजिबल कॅमेरा आहे तो ऑनच असतो हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझं असं होतं की मला खूप काय करायचं होतं, म्हणजे माझ्यामध्ये जी एनर्जी आहे ती मला दाखवायची होती. पण कंट्रोल कर ते ते ह्यांनी मला त्याच्यात प्रचंड मदत केलेली आहे. कारण तिकडे जिकडे म्हणजे तो फक्त सहकलाकार नव्हता, तर एक तिकडे दिग्दर्शक म्हणून सुद्धा तो माझी मदत करत होता. आणि संपूर्ण टीम इतकी गोड आहे आणि एकजूट आहे की सगळ्यांनी मला उचलून धरलं आणि खूप मदत केली. आणि एक कलाकार म्हणून काय नको आहे, एक ते प्रेझेंटेशन हवं आहे, तो प्लॅटफॉर्म हवा आहे की जिकडे जसं मी म्हणाले की स्वतःचा टॅलेंट मी शोकेस करू शकते. तशा त्या पानांवरती तशी वाक्य हवी आहे आणि मला ते हवं आहे कारण मला ते करायला आवडतं. तर कुठेतरी मी जे आरशासमोर कधी कधी जे काही एक मोनोलॉग्स असतील किंवा बाकीच्या चित्रपटातली काही आजपर्यंत माझ्यासाठी एक अभ्यास म्हणून केले असतील, तर ते कुठेतरी कमी आले असं म्हणायला हरकत नाही. अजूनही मला असं वाटतं की मी अजून छान नियती निभवू शकते असते, कारण ती मी आहे तशी की मला पटकन सेटल नाही होत मी. मला असं वाटतं की मी अजून केलं पाहिजे, मला अजून करायचं आहे आणि ते पॅशन माझ्यामध्ये आहे. आणि त्या पॅशनला हातभार लावणारे एक तर सर्वप्रथम तो आहे, कारण त्याच्याबरोबरचे सगळे सिजन आहे. परत 2 पात्री सिनेमा आहे हा मराठीतला आणि क्वचितच असे सिनेमे आपल्या भाषेत बनलेले आहेत. त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि केलंय मी. पण एक दडपण जाणवायचं का? कारण जो बाजूला बसलाय तो अष्टपैलू अभिनेता आहे आणि हिंदीसह मराठीत वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी केल्या आहेत. तर दडपण जाणवायचं कसं त्यांनी सांभाळून घेतलं? नाही, त्याने खूप सांभाळून घेतलेलं आहे, म्हणजे सगळ्याच बाबतीत. आणि त्याच्याबरोबर काम करणं, मी प्रत्येक मुलाखतीत बोलते आहे, मी अजूनही सांगते की एक भावली आहे, माझ्या घरी आलेली एक भावली, की मी सुबोधबरोबर काम केलं आणि माझी इच्छाच होती खूप पहिल्यापासून, कारण मी यांना बघायचं आहे ना. आणि म्हणजे हे माझं वैयक्तिक हे होतं की मला नव्हतं काम करायचं, माझा प्लॅन ए वेगळा नव्हता, सो वर्कआउट नाही झाला, तर मी प्लॅन बीला हात घातलाय. पण माझं असं होतं की यार मला अशी वाक्य मला मिळाली तर मी कसं करीन. तर असं मी भरपूरदा केलेलं आहे, तर ती इच्छा कुठेतरी मी मॅनिफेस्ट केली आणि आय मीन त्याचं उत्तर असं आहे की मी त्याच्याबरोबर आज एक चित्रपट प्रमोट करते आहे. दादा, मानसी म्हटली 2 पात्रांमध्ये सिनेमा करतो, त्यात तुमचा लुक पण खूप डिफरंट आहे. सिनेमाचे दिग्दर्शक निर्माते दोघं हिंदी आहेत. तर अशा लोकांना आपल्या मराठी सिनेमांची भुरळ पडते, कारण कंटेंट इज अ किंग. तर तुम्हाला काय वाटतं की जेव्हा अशी प्रोसेस सुरू होते, असा वेगळे विषय प्रेक्षकांसमोर येतात, तर अजून वैविध्यपूर्ण विषयांचे यानुसार व्हावे का? ऑफकोर्स व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की भले ते हिंदी भाषिक असतील, त्यांचा जन्म हिंदी भाषिक म्हणून झाला असेल, पण त्यांचं प्रेम नसतं ना, तर त्यांनी असा प्रकारचा चित्रपटच केला नसता. आणि असं कुठेही हा चित्रपट करताना मराठी आहे म्हणून आपण काहीतरी, मला असं वाटतं की प्रत्येकाची एनर्जी होती, आपण उत्तम चित्रपट बनवूया. आणि त्याच्यामुळे ते सगळे वाईब्स, त्यांचे अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी, ती सगळी या चित्रपटाला लागली आणि म्हणून तो तसा बनला आहे. आणि याच्यातली कितीतरी लोक आहेत जे पहिल्यांदा मराठीत काम करत आहेत, म्हणजे खूप लोक आहेत अशी जी पहिल्यांदा मराठीत काम करत आहेत, पण म्हणून त्यांनी काही मराठी चित्रपटाचं नुकसान नाही झालं आहे. उलट सकाळ तर उद्यासारखा एक अत्यंत उत्तम चित्रपट या सगळ्या मंडळींच्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे घडतोय आणि तो आता लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे तुमच्या एनर्जीज काय आहेत ना, त्या महत्त्वाच्या आहेत, तुमच्या वाईब्स काय आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या नॉन मराठी लोकांना असं वाटलं ना की आपण मराठी चित्रपट बनवावा, तर स्वागत आहे त्यांचं. का नाही असं आपण स्वागत करायचं की त्यांना एक उत्तम मराठी चित्रपट बनवावा असं वाटलं आहे, तर त्यांनी बनवलं आहे. याच्या पुढे सुद्धा थांबत नाही आहेत, पुढचेही प्लॅन डोक्यात चालू झालेत मराठी चित्रपटांचे. त्यामुळे असं काही नाही आहे. बरं, असं काही इथे आहे का की प्रत्येक चित्रपट थिएटरला लागला आणि झाले 50-60 कोटी रुपये? म्हणजे त्यांना हे माहिती आहे की इथे आल्यानंतर आपल्याला खूप मोठा स्ट्रगल आहे. चित्रपट बनवण्यापेक्षा तो प्रदर्शित करणं जास्त मोठा स्ट्रगल आहे, कारण थिएटर मिळणार नाही, लोक येणार नाहीत, वगैरे वगैरे एन नंबर ऑफ गोष्टी. तरीसुद्धा मराठी चित्रपट बनवत आहेत ना. तर मला असं वाटतं अशा चांगल्या मराठी चित्रपट बनवणाऱ्या सगळ्या निर्मात्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, मोठ्या हृदयाने स्वागत केलं पाहिजे. जसं तुम्ही आता विषय मांडला की सिनेमा बनवणं खूप मोठी गोष्ट आहे, तर माझा मुद्दा आहे की मराठीत खूप चांगले सिनेमे येत आहेत. गेल्या 6 महिन्यात बघितलं तर खूप चांगले सिनेमे चालले आहेत. बॉक्स ऑफिसवर गल्ला पण खूप चांगला जमवला.
पण कुठेतरी इतर भाषिक चित्रपटांच्या तुलनेत तो आला की आपल्या सिनेमांना कुठेतरी साईडला केलं जातं. तर ॲज अन ॲक्टर, ॲज अन डिरेक्टर, ॲज अन प्रोड्युसर म्हणून तुमचं यावर मत काय, की हे कसं थांबलं पाहिजे किंवा यासाठी युनिटी कशी एकत्र केली पाहिजे? मला असं वाटतं की मी कायम म्हणतो की महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या त्या संपूर्ण परिवारातला मराठी चित्रपट हे एक अत्यंत छोटासा घटक आहे. जिथे मराठी भाषेलाच बाजूला डावललं जातं तिथे मराठी चित्रपटाची काय किंमत आहे? आणि मराठी चित्रपट थिएटरमधनं बाजूला केला गेला याचं दुःख फक्त मराठी निर्मात्यांना आणि कलाकारांना का होतं? प्रेक्षकांना का होत नाही? त्यांचा नाही आहे का मराठी चित्रपट? का फक्त आमचाच आहे? आपल्या सगळ्यांचं आहे. आपला सगळ्यांचा आहे. मराठी भाषा आपल्या सगळ्यांची आहे, मराठी खाणं आपल्या सगळ्यांचं आहे, मराठी सण आपल्या सगळ्यांचे आहेत, मराठी साहित्य आपल्या सगळ्यांचं आहे, मराठी कविता आपल्या सगळ्यांची आहे, मराठी नाटक आपल्या सगळ्यांचं आहे, मराठी चित्रपट आपल्या सगळ्यांचा आहे. मराठी म्हणून जे जे काही आहे ते सगळंच आपलं आहे. मग त्याचा त्रास फक्त आम्हालाच का? तुम्हाला पण व्हायला पाहिजे ना. तुमचा चित्रपट येतो तर त्यांना आनंद होतो. काही काही लोकांना हे नोकरांच्या भूमिका करतात, बरं झालं यांचा चित्रपट लागत नाही. अरे तुम्ही स्वतःच्याच भाषेचं नुकसान करताय. फक्त सुबोध भावेचा मराठी चित्रपट नाही आहे. माझ्यावर राग असेल तर मला शिव्या द्या. हा मराठी भाषेचा चित्रपट आहे. तर ते फक्त जेव्हा आम्हाला वाईट वाटणं थांबेल आणि त्यांना वाईट वाटायला सुरुवात होईल ना तेव्हा चित्र बदलेल. मानसी, सुबोध दादा जर ॲक्टर डिरेक्टर म्हणून सगळ्यांना माहितीच होता, तर मला विचारायचं की सुबोध दादा जर ॲक्टर, ॲज अन डान्सर का ॲज अन डिरेक्टर, काय म्हणून तुला याच्यात ॲज अन ॲक्टर म्हणून कसं आहे, ॲज अन डिरेक्टर म्हणून कसं आहे, आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने डान्सर म्हणून पण डान्सर म्हणून A++ आहे. ट्रिपल प्लस. हे एका शब्दात उत्तर ना 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 तू बोलू शकतेस भरभरून इंटरव्ह्यू म्हणजे उरणारच नाही. ओ एका शब्दात दे. एका शब्दात देऊ. हे असं होतं एका शब्दात. ओके, मला असं वाटतं की एका शब्दात जर सुबोधबद्दल बोलायचं झालं तर त्याची प्युरिटी, त्याचा गोडवा खूप काय म्हणू शकतो आपण. आय थिंक प्युरिटी इज द राईट वर्ड फॉर सुबोध. ही इज व्हेरी प्युअर इन एव्हरीथिंग वॉट. प्युअर गोल्ड. गोल्ड नाही, ही इज प्युअर. देन इट कॅन बी एनिथिंग. ओ ही इज नेचर. ही इज लाईक, जसं एक निसर्ग असतो आणि निसर्ग कसा खराखुरा असतो, असं मला असं वाटतं की तो खराखुरा प्युअर. झालं. दोघांची केमिस्ट्री ना खूप अप्रतिम दिसते पडद्यावरती. तर मला एक विचारायचं होतं, जेव्हा ते गाण्याची प्रोसेस सुरू झाली, नाचऱ्या मोरा गाणं खूप गोड झालं आहे आणि मानसी तर ऑफकोर्स कमाल एनर्जीची डान्सर आहे, तर तुम्ही ते कसं सगळं मॅच केलं? आणि जेव्हा तुम्हाला आलोकजींनी सांगितलं की असं असं आपण डान्स करतो, मानसीसोबत तुम्हाला ताल धरायचा आहे, तुमची रिॲक्शन कशी होती? की मी खरं सांगू का, तर मला माहिती आहे मी काही माझा फोर्टेच नाही आहे डान्सचा. त्याच्यामुळे ही गोष्ट आधी आपण मान्य करूया की हा माझा फोर्टे नाही आहे, की माझा स्ट्रॉंग पॉईंटच नाही आहे डान्सचा. कारण तशा प्रकारच्या भूमिकाही माझ्या कधी वाटायला आल्या नाहीत आणि कोणी कधी डान्ससाठी माझा विचार केला तर मी विचार नाही केला. त्यामुळे ते तसंच राहिलं आहे. केलं तर मी करू शकतो, पण त्याच्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला लागतील. बरोबर. इथे माझ्याकडे वेळच नव्हता, पण तशी गरज पण नव्हती. आणि दुसरी गोष्ट, फिरोज जो आमचे कोरिओग्राफर होते त्यांनी फार सुंदर पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने, छोट्या छोट्या स्टेप्समधनं ते आमच्याकडनं करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, आलोकनी मला प्रेशराईज नाही केलं कधी की मला दादा असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे, आणि ना मानसीने केलं. उलट मला असं वाटतं की तिच्यासारखी खूप उत्तम डान्सर माझ्याबरोबर असल्यामुळे आणि मैत्रिणी असल्यामुळे तिने खूप त्या 1 2 3 4, कारण माझा प्रॉब्लेम असा येतो ना, माझं सवय नसल्यामुळे मेंदूला, मी ते माझ्या स्टेप्स नाही लक्षात राहत. डायलॉग्स नाही लक्षात राहिले ना तर मी काही मारून तिकडे भरून नेऊ शकतो, पण स्टेप्स नाही लक्षात राहिलं तर मी दुसरा स्टेप नाही घालू शकत, कारण मी डान्सर नाही आहे. पण ही जर विसरली ना तर ही काहीतरी मॅनेज करून पुढे निघून जाऊ शकते. मी तिथेच आता काय करायचं म्हणून मी थांबून राहील. तर अशा वेळेस तिच्यासारखी डान्सर बरोबर असणं आणि तिने ते सांभाळून घेऊन त्या आपल्या स्टेप्सबरोबर तुलाही त्याच्यात कॅरी करणं आणि तुझे
निगेटिव्ह पॉईंट्स लोकांसमोर न येता तुझं कॅरेक्टर येईल याचं भान ठेवून त्याच्यावर ध्यान देऊन ते लोकांसमोर आणणं. त्यामुळे थँक्स टू मानसी, फिरोज आणि आलोक की त्यांनी कुठेच त्याचं बर्डन माझ्यावरती येऊन दिलं नाही की याला कुठे नाचतंय तर कशाला नकोस 2 स्टेप कमी दे वगैरे, असं त्यांनी काही केलं नाही. उलट आम्ही सगळ्यांनी मिळून ते गाणं एन्जॉय केलं. त्या आम्ही पण एन्जॉय करतोय बघताना. कमाल झालं. जेव्हा असं कलाकार असेल ज्याची खूप वर्षापासूनची मैत्री आहे तर गिव्ह अँड टेक करणं खूप सोपं जातं ना सेटवर. नाही, हे गणित असं वाटतं काही लोकांना आणि वाटतही असेल. माझ्या बाबतीत हे गणित खुली आहे ह्याच आधी की मी एक असतं प्रोफेशनल राहणं आणि एक असतं ॲट इज राहणं. तर मी कामावर पण प्रचंड प्रोफेशनल असते, पण जिकडे ज्या लोक मला ओळखतात ना त्यांच्यासमोर मी खूप नर्वस होते, खूप म्हणजे प्रचंड नर्वस होते. मग मी ब्लँकच होते, म्हणजे मी कुठेतरी जाते ट्रान्समध्ये. आणि त्याच्याबरोबर असं माझं कित्येकदा झालं की म्हणजे की ही नोज दॅट की मी कारण हा मला ओळखतो आणि मी ह्याला ओळखते, म्हणून काही ठिकाणी माझं असं जेन्युअनली झालं होतं की मला येत होतं पण तरीसुद्धा मी जी ब्लँक असं. हे आता हे वाक्यात वगैरे नाही आहे, पण एक इन जनरल की आपण प्रोफेशनल लोकांबरोबर एक प्रोफेशनलिझम सांभाळण्यासाठी आपण एक करेक्ट त्या चौकटीत काम करतो. पण ज्या लोकांना आपण ओळखतो तिकडे माझे 12 वाजता कधी कधी असं आहे. असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. ज्यांना आपण ओळखतो तिथे आपण नर्वस होतो आणि जिथे नसेल तिथे आपण बिनधास्त. म्हणजे मी हसतच सुटते. आय जस्ट कीप ऑन स्माइलिंग आणि मी आय ब्रश अ लॉट. म्हणजे मला प्रचंड असं म्हणजे मी अशी कुठे मी जाऊ असं होतं. आणि आय डोंट नो, ते नॅचरल आहे. म्हणजे आपले कसे क्रिटिक खरं तर घरचे असतात, पण बाबतीत तरी माझे मेन क्रिटिक हे माझे आई बाबा आहे. तसं सेटवरती हा क्रिटिक होता माझा. त्याच्यामुळे असं झालं की हा नक्की मला जज करणार आहे. ती बापरे, हे नीटच केलं पाहिजे 100%. म्हणजे मी कुठेतरी पुन्हा शाळेत गेली, मला शाळा आठवली माझी. सुबोधोदय वर्ष खूप खास आहे. संगीत मालापांपासून सुरुवात झाली. बेटर ऑफची रोस्टर, एकीकडे रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा, सकाळ ते रोद्या, तुकारामांचा बायोपिक एक आला, आता बाबा निरालेंचा बायोपिक येतोय. एक कलाकार म्हणून असतं ना की काहीतरी वेगवेगळं करत राहायचं का साच्यातनं अडकता. तर तुझ्या बाबतीत तेच घडतं की ह्या वर्षात वेगवेगळे चौकटीत मोडून प्रत्येक भूमिकेत किंवा वेगवेगळ्या भूमिकेत तू दिसतोयस. तर एक कलाकार म्हणून हे वर्ष खूप खास आहे. प्रत्येक वर्ष माझं खास होतं. जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून माझ्यासाठी खास होता. हेच वर्ष असं काही नाही. पहिल्यापासून मी कायमच वेगवेगळ्या भूमिकांमध्येच स्वतःचा आनंद शोधत आलो आहे आणि मानत आलो आहे. त्याच्यामुळे एकसारख्या भूमिका करायच्या नाहीत हे डे 1पासून ठरलं आहे. आणि माझ्या सुदैवाने आणि बाप्पाच्या कृपेने आणि माझ्या सगळ्या निर्माता, दिग्दर्शक, लेखक यांच्यामुळे माझ्याकडे तशा प्रत्येक वेळेस वेगळ्या भूमिका येत गेल्या. ते माझा विचार करायला लागले वेगळ्या भूमिकांसाठी. अदरवाईज मी का केल्या असत्या. आलोकला वाटलं मी या प्रकारच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसू शकतो. आमच्या शरद ठाकूरांना वाटलं की मी बाबा नीमकोरली म्हणून त्यांच्या भूमिकेत दिसू शकतो. आमच्या तुकारामच्या दिग्दर्शकांना असं वाटलं की मी तुकाराम महाराजांच्या भूमिकेत दिसू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना हे वाटतंय हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि प्रत्येकाला असं वेगवेगळं वाटत राहिलं पाहिजे हाच माझा प्रयत्न आहे. तरच मला खूप वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करता येतील. महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्रात गेल्या 8 दिवसापासून महापुराने थैमान घातला आहे. अनेक भागात अनेक घरं बेचिराग झाली आहेत, अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक संस्कार वाऱ्यावरती गेलेत. तुम्ही पण एक व्हिडिओ टाकून आवाहन केलं होतं. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की कलाकार म्हणून काय मदत आपण करतो आहे, कारण तुम्ही एक व्हिडिओ परवा टाकला होता त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, त्याबद्दल. मला असं वाटतं की कधी कधी ना मदत आपण याला म्हणूया नको. मदत आपण परक्या व्यक्तीला करतो. आपल्या व्यक्तींची असते ती जबाबदारी असते. आपण आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत जसे जबाबदार असतो, मी माझ्या आई वडिलांच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत, माझ्या मुलांच्या बाबतीत जितका रिस्पॉन्सिबल आहे तितकाच माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाबतीतही रिस्पॉन्सिबल आहे, कारण ते माझ्या घरचे लोक आहेत. त्यामुळे मदत आपण काढून टाकूया. आपण रिस्पॉन्सिबल आहोत का, तर आहोत. मग ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला सोशल मीडियावरती टाकूनच सिद्ध करायची आहे का, असं काही त्याचं बंधन आहे का, नाही ना. माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी मला फार सुंदर गोष्ट शिकवली. माझ्या आजोबांनी कधीही आमच्या मंदिरात दर्शनाला आलेल्या कुठल्याही माणसाला मी याला पैसे दिले बरं का, किंवा मी याला मदत केली, किंवा मी याला हे केलं, असं कधीही सांगितलं नाही. अरे इकडे कुठनं आलेस बाबा, तू कुठनं तरी विचारायला लांबनं प्रवास करून खंडोबाच्या दर्शनाला आलेला असायचा, एक काम कर. हो माझे बाबा कितीतरी अनेक शाळेतल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च केले, अनेक वर्ष उचलत आहेत.
तर माझ्यावरती एकतर माझ्या बाबांचे आणि आजोबांचे संस्कार आहेत, आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ज्यांचं नाव आपण उठता बसता सतत आपल्या तोंडात घेतो त्या छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. कारण रंजल्या गांजल्या लोकांना बरोबर घेऊन आपल्या स्वतःच्या राज्याची स्वराज्याची कल्पनाच मुळात ज्या राजाच्या डोक्यात आली, तर त्याची किती रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्याच्या लोकांसाठी. तर त्यांच्याकडनं जर मी त्यांचं चरित्र वाचून काही शिकलोच नाही तर मी कशाला महाराष्ट्रात राहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही काही फक्त मराठी कलाकारांचीच रिस्पॉन्सिबिलिटी असं नाही आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. या कुटुंबातला प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे, आणि तो जर का अडचणीत सापडला असेल तर मी त्या अडचणीच्या काळी त्याच्याबरोबर उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्याला आपण मदत नको म्हणूया, जबाबदारीमुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी. हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे जे मराठी कलाकारांचं आपल्या कुटुंबियांप्रती कर्तव्य आहे ते आम्ही ह्या आधीही पार पाडलंय, आत्ताही पार पाडतोय, आणि येणाऱ्या काळात असं घडूच नाही पहिल्यांदा, पण असं घडलं तरी सुद्धा तेव्हा आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. पण त्याची आम्हाला जाहिरात नाही करायची. आजकाल सोशल मीडियात लोकांना जाहिरात आवडते. ज्यांना जाहिरात आवडते त्यांनी जाहिरातीत आनंद घ्या. आम्हाला जे करायचं त्याची आम्हाला जाहिरात नाही करायची. पण आम्हाला जे करायचं ते त्या माणसापर्यंत पोहोचेल याची आम्ही काळजी घेतो, आणि आम्ही तात्पुरतं काहीतरी देऊन थांबत नाही. तर आम्ही एक दीर्घकालीन योजना त्याची केलेली आहे, आणि त्या दीर्घकालीन योजनेनुसार त्याच्यावरती पावलंही पडायला सुरुवात झालेली आहे. थँक्यू सो मच. मानसी, आपण सुरुवातीला प्रश्न विचारला होता, थोडा वेळ घेऊन सांगते. त्याचं उत्तर आलं तुला लक्षात का? सकाळ मी म्हणलं ना मी गेले कुठेतरी. काय उत्तर देणार होती? सकाळ तर उद्या तुझ्यासाठी काय? मी तुला सांगितलं उठा, काम करायची वेळ झाली. आधी का नाही सांगितलं इकडे बसला होता, काहीतरी विचारलं. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच, आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा. जाता जाता 10 ऑक्टोबरला फिल्म येते आहे. किमान आव्हान तरी कर प्रेक्षकांना की फिल्म गावं कर. खूप काळानंतर एक गोड चित्रपट माझ्या वाटेला आला, आणि खूप मनापासून केलेला आहे. फक्त मी नाही तर माझ्या संपूर्ण टीमनी खूप गोड प्रॉमिसिंग असे आमचे प्रोड्युसर्स, आमचे जे डिरेक्टर आहेत, आम्ही दोघं. सकाळ तर होऊ द्या हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला बघायचा आहे येत्या 10 ऑक्टोबरला. आणि जर मला एका शब्दात या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर मी म्हणीन नवी सुरुवात. वा, क्या बात आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.